नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आपण थ्री फेज इंडक्शन मोटर बद्दलचं बेसिक लेक्चर आधी घेतलं, पण थ्री फेज इंडक्शन मोटरला चालू करण्यासाठी आपल्याला स्टार्टर नावाचा डिव्हाइस लागतो किंवा स्टार्टर लागत असतो. तर हा स्टार्टर नेमका कशासाठी लागतो, तसंच या स्टार्टरचं काय काम असतं आणि सोबत सोबत स्टार्टरचे किती टाईप पडतात आणि या प्रत्येक टाईप म्हणजे वेगवेगळा टाईप कशासाठी वापरला जातो, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसंच थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये आपण स्पीडला कंट्रोल करत असतो. आता स्पीडला कंट्रोल करणं म्हणजे काय असतं, स्पीडला कमी किंवा जास्त करणं. तर या स्पीड कंट्रोलच्या कोणकोणत्या मेथड असतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, थ्री फेज इंडक्शन मोटरच्या स्टार्टर बद्दल थेरॉटिकल इलेक्ट्रिकल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, सोबत सोबत ITIच्या CBT एक्झाम मध्ये, तसंच कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये, ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये थ्री फेज इंडक्शन मोटर आहे त्यावरती थेरॉटिकल लेक्चरच्या थ्रू काय असतात, त्याला तुम्हाला क्वेश्चन विचारतात. मग ह्याच प्रकारचे कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात हे सुद्धा डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, सुरुवात करायची म्हटलं तर आपला पहिलाच प्रश्न मी सांगितला, स्टार्टर का लागतो. आता पहिली गोष्ट मला सांगा, स्टार्टर म्हणजे काय. तर स्टार्टर हा एक काय डिव्हाइस आहे, जसं की तुम्ही एक म्हणजे हा स्टार्टर काय असतो, स्टार्टर म्हणजे नावात आहे, म्हणजे सुरू करण्यासाठी किंवा मोटरला टू स्टार्ट द मोटर. आता काय टू स्टार्ट द मोटर म्हणजे मोटरला सुरू करण्यासाठीच आपण स्टार्टर वापरत असतो. पण फक्त स्टार्ट करण्यासाठी का नाही, तर मोटरला सेफली स्टार्ट करण्यासाठी. कसं सेफली स्टार्ट करण्यासाठी किंवा मोटरला सेल्फली सुरू करण्यासाठी आपण स्टार्टर वापरत असतो. मग आता मी एक शब्द वापरला बघा इथं, सेफली म्हणजे आता आपण सेफली काय शब्द वापरला ते लक्षात राहू द्या. काय असतं माहितीये का, मोटर नाही का, सुरुवातीला ज्यावेळेस आपण मोटर सुरू करतो त्यावेळेस मोटरच्या स्टार्टिंग करंट मोटर मधून जात असतो. काय असतो, स्टार्टिंग करंट हा मोटर मधून जातो. आणि जर तुम्ही स्टार्टर लावला नाही तर हा काय होतं, मोटर सुरुवातीला समजा मोटरचा रेटेड करंट एक असतो, मोटरमध्ये रेटेड करंट, आणि दुसरा असतो मोटरचा स्टार्टिंग करंट. मग काय होतं माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही मोटर ही नो लोड वरती असते आणि नो लोड वरती किंवा त्या मोटरमध्ये सप्लाय नसल्यामुळे आपण अचानक काय करतो, मोटरला चालू करतो. आणि जर तुम्ही मोटरला चालू केलं तर मोटर काय करते, रेटेड करंट पेक्षा 3 ते 4 पट जास्त, म्हणजे 3 ते 4 पट जास्त करंट काय करते, स्टार्टिंगला घेते. एक्झाम्पल पकडू आपण, जर एखाद्या मोटरचा करंट आहे 5 एम्पियर स्टार्टिंग करंट मोटरला लागतो, तर ती मोटर माहितीये का, जवळपास 15 ते 20 एम्पियर पर्यंतचा करंट मोटर सुरुवातीला घेते. मग असं का, म्हणजे मोटर काय करते, सुरुवातीला घेते, हे नॅचरलीच होतं मोटरमध्ये. मग मला सांगा, जर 5 एम्पियरचे तुमचा रेटेड करंट आहे आणि मोटर अचानकपणे 15 आणि 20 एम्पियर घ्यायला लागली तर मोटरची वाइंडिंग जळू शकते. सोबत सोबत जे पण प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस तुम्ही वापरणार आहे मोटरला प्रोटेक्ट करण्यासाठी, ते आपण 5 एम्पियरच्या हिशोबाने वापरू, म्हणजे 10 एम्पियरची, 8 एम्पियरची किंवा 6 एम्पियरची किंवा 16 एम्पियरची MCB वापरू. मग मला सांगा, जर अचानक एवढा करंट वाढला तर मोटरची वाइंडिंग जळू शकते. आणि सोबत सोबत बघा, एक हिटचा फॉर्म्युला असतो, H इज इक्वल टू असतं I² RT. मग आता I² RT म्हणजे काय, R म्हणजे रेजिस्टन्स आणि I म्हणजे करंटचा स्क्वेअर. जर बघा 5 एम्पियरचा करंट होता तर म्हणजे विचार करा 25 वगैरे काहीतरी हिट, समजा जर 1 जर पकडलं तर 25 जूल एवढी हिट लागत असेल. आणि तेच जर का 15 एम्पियर करंट झालं तर 15चा स्क्वेअर एवढ्या टाइम्स काय होते, हिट वाढते. आणि याच हिट वाढल्यामुळे काय होते, मोटर काय होते, तुमची जे मोटरची वाइंडिंग आहे ही डॅमेज होऊ शकते. आणि याच सगळ्या गोष्टीपासून प्रोटेक्शन करण्यासाठी, म्हणजे स्टार्टिंगचा करंटला लिमिट करण्यासाठी, जो एकदम स्टार्टिंगला करंट चालला ना, याच करंटला काय म्हणू आपण, सरळ साध्या भाषेत काय म्हणू, या करंटला लिमिट करण्यासाठी म्हणजे एवढा 15 एम्पियर किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय म्हणजे 2 ते 3 पट नाही गेला पाहिजे. म्हणजे स्टार्टिंगच्या करंटला लिमिट करण्यासाठी आपण स्टार्टर वापरत असतो. म्हणून मी इथं शब्द वापरला की टू स्टार्ट द मोटर. म्हणजे जर एखाद्याला तुम्ही विचारलं ना की स्टार्टर का वापरतात, तो सांगतो मोटरला सुरू करण्यासाठी. पण मोटरला सुरक्षितले सुरू करण्यासाठी, म्हणजे सेफली मोटरला सुरू करण्यासाठी आपण स्टार्टर वापरत असतो. मग आता हे तर झालं स्टार्टर का वापरतो आणि स्टार्टरची आपल्याला गरज का पडली. पण बघा, स्टार्टरचे नाही का, थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टरचे मुख्य 3 ते 4 टाईप पडतात. आता पहिला जर बघितलं आपण, सिक्वेन्स वाईज जायचं म्हटलं तर पहिला मेन स्टार्टर असतो, जो सर्वात जास्त वापरला जातो, त्याला म्हणतात आपण DOL स्टार्टर. कोणता म्हणतात स्टार्टर, DOL स्टार्टर. दुसरा DOL म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. तर मी एक्सप्लेन करतो तुम्हाला हळूहळू. नंतर वापरला जातो स्टार डेल्टा स्टार्टर.
मग आता स्टार डेल्टा तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही बघितलं ना तर थ्री फेज मोटर आहे आपली. तर या थ्री फेजचे जे कनेक्शन असतात ना, जर तुम्ही थ्री फेजचं कनेक्शन, असं कनेक्शनचे दोन टाईप पडतात, स्टार आणि डेल्टा. मग या स्टार आणि डेल्टाची प्रॉपर्टी असते बघा. तर स्टार सर्किटमध्ये काय असतं माहितीये का, सुरुवातीचं जे व्होल्टेज किंवा सुरुवातीचा करंट नाही का, 1/3 टाइम किंवा 1/√3 टाइम्स काय असतो, कमी असतो. म्हणून आपण सुरुवातीला मोटरला स्टारमध्ये चालवतो आणि नंतर काही वेळेनंतर मोटरला काय करतो, डेल्टामध्ये कन्वर्ट करतो. मग याला म्हणतो आपण स्टार डेल्टा स्टार्टर. त्याच्यानंतरचा महत्वाचा स्टार्टर आहे, जे तिसरं स्टार्टर आपण म्हणू, याला म्हणतात ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. मग आता तुम्हाला माहिती असेल, ऑटो ट्रान्सफॉर्मर हा एक ट्रान्सफॉर्मरचा टाईप आहे. मग असा म्हणजे जर तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मर या मोटरला स्टार्ट करण्यासाठी वापरला, तर त्याला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर असं म्हणत असतो. मग अशा पद्धतीनं थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये हे तीन खूप महत्वाचे स्टार्टर आहेत. मग एक असतो स्टेटर रेजिस्टन्स आणि त्याच्यानंतर तो रोटर रेजिस्टन्स. ते जास्त वापरले जात नाही, पण सर्वात जास्त वापरले जाणारे स्टार्टर हे तीन प्रकारचे स्टार्टर आहेत. मग आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की या आता हे तीन स्टार्टर बघा, स्टार्टर का लागतो हे सांगितलं, स्टार्टरचे टाईप कोण काय असतात हे पण सांगितलं. आता काय करणार आहे आपण, नेमकं हे स्टार्टर कसे काम करतात किंवा कशा प्रकारचे याचं क्वेश्चन एक्झाम मध्ये कसे विचारलं हे सांगतो तुम्हाला. बघा, सर्वात महत्वाचा प्रश्न, पहिला प्रश्न हा तुम्हाला पडायला पाहिजे की आपण पहिला सांगितलं स्टार्टर का लागतो. मग मी आताच सांगितलं की सुरुवातीचा जो करंट असतो ना, हाय स्टार्टिंग करंटला कमी करण्यासाठी आपण स्टार्टरला वापरत असतो. स्टार्टरला वापरण्यामागचं खरं कारण हेच आहे की जो सुरुवातीचा करंट असतो, जो हाय करंट असतो, या हाय करंटला लिमिट करण्यासाठी आपण स्टार्टर वापरतो. मग बघा, हा स्टार्टरला लिमिट करतो म्हणजे काय, मोटरला सेफली स्टार्ट करण्यासाठी आपण स्टार्टर वापरतो. दुसरं काय, टाइप्स ऑफ स्टार्टर, पहिला असतो डीओएल, नंतर येतो स्टार डेल्टा आणि तिसरा असतो ऑटो ट्रान्सफॉर्मर. हे तीन महत्वाचे स्टार्टर कशामध्ये वापरले जातात रे, तर आपल्या मोटरमध्ये वापरले जातात. मग आता पहिला स्टार्टर बघा, ज्या सुरू करू आपण डीओएल स्टार्टर पासून. त्याच्या नावात आहे बघा डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. मग डायरेक्ट ऑनलाईन म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार, जो 3 फेजचा जो सप्लाय दिलेला आहे, तो डायरेक्ट सप्लाय आपण कशासोबत कनेक्ट करणार, डायरेक्ट मोटरला देणार. आणि या मोटरला दिल्यामुळे इथं फक्त काय ओएलआर लावणार, याला म्हणणार ओव्हरलोड किंवा ओव्हरलोड रिले कॉईल आपण म्हणतो त्याला. मग आता ही ओएलआरचं काय काम असतं, ओएलआर फक्त आपण प्रोटेक्शनसाठी लावणार, पण जो 3 फेजचा सप्लाय, हा 3 फेजचा तसाच्या तसाच सप्लाय काय करणार, आपण मोटरला देणार. याला आपण डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर म्हणतो. मग मी आताच सांगितलं की आपण डायरेक्ट मोटरला सप्लाय दिला नाही पाहिजे. मग जर डायरेक्ट सप्लाय दिला तर काय होईल, स्टार्टिंग करंट जास्त होईल. म्हणून लक्षात राहू द्या की लो एचपीच्या मोटर म्हणजे जवळपास 5 एचपी पर्यंतच्याच मोटरसाठी आपण डीओएल स्टार्टर वापरू शकतो. किती एचपी पर्यंतच्या, 5 एचपी पर्यंतच्या मोटरसाठी आपण डीओएल स्टार्टर वापरतो. आणि डीओएल स्टार्टर वापरण्याचं अजून एक कारण आहे की डीओएल स्टार्टर हा सिंपल आहे आणि इकॉनॉमिकल म्हणजे या सगळ्या स्टार्टरपेक्षा काय हा स्वस्त आहे. आणि बघा 5 एचपीच्या म्हणजे बघा 5 एचपीच्या पर्यंतची रेंज आहे की ज्या रेंजमध्ये जर का करंट वाढला जरी नाही एवढ्या मोटरला, तरी जास्त इफेक्ट त्याच्यावरती होत नाही. म्हणून आपण 5 एचपीच्या मोटर पर्यंत काय करतो, डीओएल स्टार्टर वापरतो. त्याच्यामागचं अजून कारण असं आहे की सिंपल म्हणजे एकदम सिंपल कन्स्ट्रक्शन आहे आणि सोपं इकॉनॉमिकल आहे. म्हणजे हा काय बाकीच्या स्टार्टरपेक्षा तुलनेनं स्वस्त पण आहे, म्हणून आपण डीओएल वापरतो. अजून हाय स्टार्टिंग करंट, मी तुम्हाला आताच सांगितलं बघा, याच्यामध्ये एक ड्रॉबॅक असा याचा की स्टार्टिंग करंट याच्यात जास्त असतो. मी आताच सांगितलं, पण याच्यात काय इम्पॅक्ट होत नाही, कारण कमी एचपीची मोटर आहे. कमी एचपीची मोटर म्हणजे स्टार्टिंग करंट पण ती काय करणार, कमी घेणार. तरी सुद्धा याच्यामध्ये काय असतो, या ऍज कम्पेअर टू या दोन्ही याच्यामध्ये काय करतो आपण, बाकी दोन्ही याच्यामध्ये स्टार्टिंग करंटला लिमिट करतो. पण याच्यामध्ये लिमिट करण्यासाठी ऍज कोणता डिव्हाइस वापरलेलाच नाही, म्हणून काय करतो, याचा स्टार्टिंग करंट काय असतो याच्यामध्ये जास्त असतो. मग याच्यानंतरचा जो स्टार्टर वापरला जातो, याचाच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणू याला, किंवा याच्यानंतर ज्या मोटर, आता बघा 5 एचपी पर्यंत झालं, मग 5 एचपी नंतरच्या मोटरचं काय करायचं, तर त्या मोटरसाठी आपण स्टार डेल्टा स्टार्टर वापरतो. मग आता प्रश्न असा विचारतो की सुरुवातीला मोटर ही स्टार मध्ये चालते आणि नंतर डेल्टा मध्ये चालते, म्हणून याला आपण स्टार डेल्टा स्टार्टर म्हटलं. मग आता बघा, स्टार मध्ये मी सांगितलं सुरुवातीला स्टार कनेक्शन मध्ये चालणार आणि नंतर डेल्टा मध्ये शिफ्ट होणार, बाय युजिंग कॉन्टॅक्टर वगैरे किंवा टायमर वगैरे लावलेला असतो त्याच्यामध्ये. मग स्टार आणि स्टारची डेल्टा मध्ये कधी शिफ्ट होते, ज्या वेळेस मोटर 60 to 70% ऑफ रेटेड स्पीड अटेंड करते. म्हणजे जर तुमच्या बघा सुरुवातीला स्टार मध्ये चालणार आणि मोटर काय होणार, एकदा 60 ते 70% जर तुमच्या मोटरने स्पीड अटेंड केली, म्हणजे 1000 आरपीएम ची तुमची मोटर असेल, जर तुमची मोटर 700 आरपीएमच्या जवळपास आली ना, त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिकली टायमर काय करतो, तो मोटरला डेल्टा मध्ये शिफ्ट करतो. मग आता काय होणार, स्टार मध्ये असताना त्याला रेटेड करंट पेक्षा कमी करंट भेटणार आणि कमी करंट भेटल्यामुळे मी सांगितलं स्टार्टिंग करंट त्याला कमी भेटणार आणि कमी भेटल्यामुळे काय होणार, चांगल्या म्हणजे तो मोटर सुरक्षितरित्या काय होणार, चालू होणार. मग मोटर चालू झाल्यानंतर आपल्याला तर रेटेड करंट पाहिजे. मग रेटेड करंट भेटण्यासाठी आपण त्या मोटरला डेल्टामध्ये शिफ्ट करतो. तर डेल्टामध्ये केव्हा शिफ्ट करतो, तो 60 to 70% ऑफ रेटेड स्पीड झाल्यानंतर. हा सुद्धा एमसीक्यू किंवा हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह मध्ये नक्कीच बघायला भेटेल.
मग आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं सुरू तीन कॉन्टॅक्टर असतात, एक असतो मेन कॉन्टॅक्टर, एक असतो स्टार कॉन्टॅक्टर असतो, तो डेल्टा कॉन्टॅक्टर. मग या तीन कॉन्टॅक्टर थ्रू आपण काय करतो, स्टार डेल्टा स्टार्टर काय करत असतो, वापरत असतो. मग आता बघा सर्वात म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना तर डीओएल स्टार्टर आणि स्टार डेल्टा आपण मॅक्झिमम ठिकाणी तुम्ही हे दोन प्रकारचे स्टार्टर बघितलेले. आता याची नाही का, आता हे तर मी फक्त थेरॉटिकल सांगून राहिलो तुम्हाला. जर तुम्हाला या स्टार्टरची कंट्रोल आणि पॉवर डायग्राम जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कंट्रोल आणि पॉवर डायग्राम जर तुम्हाला शिकायची असेल, तुम्ही नाही का मला खाली कमेंट बॉक्समध्ये नाही का नक्की सांगा कंट्रोल डायग्राम वरती आणि पॉवर डायग्राम म्हणजे ऍक्च्युअल मध्ये स्टार्टरचे कनेक्शन कसे करायला पाहिजे, मी लाईव्ह प्रॅक्टिकल डेमो काय दाखवेल. पण जर तुम्हाला गरज असली तुम्ही सांगा फक्त. मग आता पॉईंट आपला तोच काय की स्टार डेल्टा स्टार्टर चालू होतं. मग स्टार डेल्टा स्टार्टर काय करतो, रिड्युसेस द स्टार्टिंग करंट. मी आताच सांगितलं स्टार मध्ये असल्यामुळे तो काय करेल, स्टार्टिंग करंटला काय करेल, कमी करेल. आणि स्टार्टिंग करंटला कमी करतो, सोबत करतो यूज फॉर हाय एचपी मोटर्स. मग आता हा जर 5 एचपी पर्यंत वापरतो तर 5 एचपीच्या पुढच्या मोटरसाठी आपण कोणता स्टार्टर वापरणार, तर तो वापरणार आपण कोणता, स्टार डेल्टा स्टार्टर. मग आता मी अजून सांगितलं की मग आता लिमिट तर असेल ना याची सुद्धा गेली, जसं हा 5 एचपी पर्यंत आहे तर हा काय करू शकतो, 5 एचपीच्या वरती, 5 एचपी पेक्षा जास्त आणि किती, 25 एचपी पर्यंत. किती एचपी पर्यंत, 5 एचपी म्हणजे जवळपास 5 एचपीच्या नंतर, 5 एचपीच्या नंतर आणि 25 एचपीच्या आत आपण काय वापरत असतो, स्टार डेल्टा स्टार्टर वापरत असतो. म्हणून काय सांगितलं बघा, यूज फॉर हाय एचपी मोटर्स. मग आता 25 एचपी पर्यंतच्या मोटरसाठी आपण स्टार डेल्टा स्टार्टर वापरतो. मग आता मला सांगा हे 25 एचपी पर्यंत ठीक आहे, पण असं नाही करे 25 एचपी पेक्षा सुद्धा जास्त मोटर असतात मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये, याच्यापेक्षा जास्त एचपीच्या मोटर असतात, तर मग त्या एचपी साठी सुद्धा स्टार डेल्टा स्टार्टर फेल पडतो. मग अशा ठिकाणी जो त्याच्यानंतरचा महत्वाचा स्टार्टर येतो त्या स्टार्टरला आपण म्हणतो ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. मग ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, जर तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन जर तुम्हाला माहिती असेल तर ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये ज्या वाइंडिंग असते ना त्या वाइंडिंगला म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी जे एकच वाइंडिंग असते त्याला नंबर ऑफ टर्न्स आपण काय करू शकतो, चेंज करून व्होल्टेज आणि करंटला बदलू शकतो. म्हणजे आपण काय करतो, या स्टार्टरमध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरून मोटरला स्टार्ट करतो, म्हणून याला ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर म्हटलं. आणि हा जो स्टार्टर आहे अबाव दॅन 25 एचपी, अबाव 25 ते 30 एचपी म्हणजे 25 एचपीच्या वरच्या जेवढ्याही मोटर असतील मग तेवढ्या सगळ्या मोटरसाठी आपला ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर वापरला जातो. मग ऑटो ट्रान्सफॉर्मर काय होतं, याच्यात पहिला मेन ऍडव्हान्टेज येतं की स्मूथ स्टार्टिंग असते. बघा ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आपण व्होल्टेजला आपल्याला म्हणजे जसं ज्या रेशोमध्ये वाटेल त्या रेशोमध्ये आपण स्पीडला म्हणजे व्होल्टेजला किंवा करंटला कमी जास्त करणार, त्याच्यामुळे स्मूथ स्टार्टिंग होते मोटरची आणि करंट आणि टॉर्क दोन्हीही आपल्याला काय करता येतं, कंट्रोल करता येतं. म्हणजे तुम्ही स्टार्टिंग करंटलाही लिमिट करू शकता आणि सोबत जर तुम्हाला टॉर्कही जास्त पाहिजे मोटरचा तर हे पॉसिबल आहे फक्त आणि फक्त ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरमध्ये, जे की तुम्ही करंट आणि व्होल्टेजचा रेशो काय करून कॉन्स्टंट वगैरे ठेवून किंवा त्याच्या पॅरामीटरमध्ये चेंज करून तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मरने काय करू शकता, स्मूथ स्टार्टही करू शकता आणि करंट आणि टॉर्कचा रेशो सुद्धा काय करू शकता तुम्ही कॉन्स्टंट किंवा जास्त मेंटेन करू शकता. मग अशा प्रकारचे हे 3 स्टार्टर आणि या 3 स्टार्टरमध्ये जेवढे मी आता तुम्हाला लिहून दिले, हा 5 एचपी साठी वापरतो, हा 25 एचपी पर्यंत वापरतो आणि 25 एचपीच्या वरती आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर वापरतो. हे ऍज इट इज प्रश्न तुम्हाला नाही का एक्झाम मध्ये क्वेश्चन दिसतात. मग याच्यानंतर बघा हे झालं स्टार्टर. आता आपण मोटरला चालू केलं, पण फक्त मोटरला चालू करून चालत नाही, तर 3 फेज इंडक्शन मोटर मी सांगितलं सर्वात जास्त वापरली जाणारी मोटर आहे 3 फेज इंडक्शन मोटर. तर मग याच 3 फेज इंडक्शन मोटरला आपल्याला प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट स्पीडने चालून चालेल का रे, कधी आपल्याला 3 फेज इंडक्शन मोटरची स्पीड कमी पाहिजे, कधी जास्तही पाहिजे. मग अशा या मोटरच्या स्पीडला कमी किंवा जास्त करणं म्हणजेच आपण काय करतो, स्पीड कंट्रोल करतो आपण 3 फेज इंडक्शन मोटरची. मग याच्यानंतरचा टॉपिक आपला काय आहे, स्पीड कंट्रोल. स्पीड कंट्रोल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 फेज इंडक्शन मोटर स्टेटर असतो, रोटर असतो. मग आता स्पीडला कंट्रोल करणं म्हणजे काय, तर स्पीडला कंट्रोल करणं म्हणजे स्पीडला कंट्रोल करणं म्हणजे काय, स्पीडला एक तर जास्त करणं किंवा स्पीडला कमी करणं, दोन्हीही करणं. म्हणजे स्पीडला वाटेल तेव्हा आपल्याला स्पीड वाढवायची, वाटेल तेव्हा आपल्याला स्पीड कमी करायची. या मेथडला आपण स्पीड कंट्रोल मेथड म्हणतो. मग आता 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये 2 मेन मेथड आहेत ज्याच्यात आपण स्पीड कंट्रोल करत असतो. बघा एक असतं फ्रॉम स्टेटर साइड, कोणत्या साइडनं, स्टेटरच्या साइडनं. कोणाच्या साइडनं, स्टेटरच्या साइडनं स्पीड कंट्रोल करणं. आणि दुसरं काय असतं ते, तर दुसरं असतं कशाच्या साइडनं, रोटरच्या साइडनं स्पीड कंट्रोल करणं. मग एक फ्रॉम स्टेटर साइड आणि फ्रॉम रोटर साइड. त्या एक्झाम मध्ये बघा कधी कधी डायरेक्ट प्रश्न येतात की स्टेटर साइडनं स्पीड कंट्रोल करण्याची खालीलपैकी कोणती मेथड आहे. आता बघा स्टेटर साइड म्हणजे जर तुम्ही कन्स्ट्रक्शन, बघा मी 3 फेज इंडक्शन मोटरचा डिटेल कन्स्ट्रक्शन वाला व्हिडिओ आधी बनवलेला आहे, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आणि मोटर कशी वर्क करते हे सांगितलं. जर तुम्ही तो बघितला नसेल तर मी समोर वरती नाही का आय बटन वरती लिंक देतो, ते तुम्ही त्या लिंक मधून आधी तो व्हिडिओ बघा.
त्याच्यामध्ये मी नाही का स्टेटर आणि रोटर नेमका डिफरन्स काय असतो हे एक्सप्लेन केलेलं आहे. मग आता स्टेटरच्या साईडवरनं म्हणजे स्टेटरच्या साईडवरती नाही का 3 फेजची वाइंडिंग असते आपली आर वाय बी. मग या 3 फेजच्या वाइंडिंग स्टेटरवरती ठेवलेली असते. तर मग या स्टेटरच्या साईडने जे आपण स्पीड कंट्रोल करतो त्याला स्टेटर साईड स्पीड कंट्रोल मेथड म्हणतो. त्याच्यामध्ये सर्वात पहिली मेथड असते काय करतो आपण बाय चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज. बाय चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज म्हणजे जे व्होल्टेज आपण त्या मोटरला देणार आहे की नाही व्होल्टेजच कमी करा. म्हणजे व्होल्टेज कमी केल्यावर तुमची स्पीड ऑटोमॅटिक कमी होणार. जसं आपण बघा आपल्या घरातला सिंगल फेज मोटरचा काय करतो रेग्युलेटरनं काय फॅनची स्पीड कमी किंवा जास्त करतो. मग फॅनची स्पीड कमी जास्त करतो म्हणजे रेग्युलेटरनं व्होल्टेज बदलतो आणि व्होल्टेज बदलल्यामुळे काय होत असतं तुमच्या फॅनची स्पीड बदलते. तसंच काम कशामध्ये करणार आपण स्टेटर साईडनं आपण काय करणार जे व्होल्टेज स्टेटर साईड जे आरवायबी वाइंडिंगला देणार आहे ना त्या आरवायबी वाइंडिंगला व्होल्टेज देताना आपण व्होल्टेजच कमी देणार. म्हणजे व्होल्टेजला बदलून सुद्धा तुम्ही स्पीडला कमी किंवा जास्त करू शकता. म्हणजे व्होल्टेज वाढवलं तर स्पीड वाढणार, व्होल्टेज कमी झालं तर स्पीड कमी. म्हणजे व्होल्टेज वाढलं जी स्पीड असते वाढणार, व्होल्टेज कमी झालं स्पीड काय होणार तुमची कमी होणार. म्हणजे ही झाली पहिली मेथड बाय चेंजिंग द काय असतं बाय चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज. दुसरी मेथड असते बघा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला असेल तर NS = 120 F/P. म्हणजे तुम्ही काय करू शकता बघा आता तुम्ही व्होल्टेजला बदललं पण फ्रिक्वेन्सीला बदलू शकतो का रे आपण. फ्रिक्वेन्सीला तर बदलू शकत नाही कारण इंडियामध्ये येणारी फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते. पण जर तुम्ही नंबर ऑफ पोल जर मशीनचा बदलला तरी सुद्धा तुम्ही स्पीडला काय करू शकता कंट्रोल करू शकता. मग दुसरी मेथड असते बाय चेंजिंग नंबर ऑफ पोल. म्हणजे तुम्ही काय करणार नंबर ऑफ पोल जे वापरणार ना जे किंवा नंबर ऑफ पोल जे असणार मशीन बनवताना ते नंबर ऑफ पोल जर तुम्ही कमी केले तर स्पीड वाढणार. बघा नंबर ऑफ पोल कमी स्पीड वाढणार, नंबर ऑफ पोल जास्त स्पीड कमी होणार. पण याचा ड्रॉबॅक असा आहे की हे फक्त तुम्हाला एकदाच करता येतं. जे मशीन बनली तर बनली पण जसं आपण व्होल्टेजला बघा आपल्या गरजेनुसार वाटलं तेव्हा चेंज कमी जास्त करू शकतो तसं प्रत्येक वेळेस आपण नंबर ऑफ पोल बदलू शकतो का नाही बदलू शकत. त्याच्यानंतर तिसरी मेथड येते बघा ही मेथड इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त वापरली जाते. कारण 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी मेथड ज्याला आपण म्हणतो VFD मेथड. कोणते तो VFD मेथड किंवा याला आपण असं म्हणतो बाय चेंजिंग V/F रेशियो. बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं की आपण काय करू शकतो फ्रिक्वेन्सी बदलू शकत नाही पण इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट वापरून किंवा असं एखादं सर्किट वापरून काय करतो आपण V/F चा रेशो बदलतो आणि त्या V/F चा रेशो बदलून आपण काय करतो मोटरची स्पीड कमी किंवा जास्त करतो. म्हणजे याला आपण VFD बघा VFD नावाचं डिव्हाइस ऐकलं असेल तर ते जे VFD डिव्हाइस असतं ना ते VFD डिव्हाइस याच मेथडवरती काम करतं आणि ही मेथड नाही का मॅक्झिमम 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये वापरली जाते. म्हणजे तुम्ही V/F चा रेशो कमी किंवा जास्त करून सुद्धा या रोटर आपलं काय म्हणू या मोटरची तुम्ही स्पीड कमी किंवा जास्त करू शकता. ही ज्या 3 मेथड आहेत ना ह्या 3 महत्वाच्या मेथड झाल्या कशासाठी स्टेटर साइडनं स्पीड कंट्रोल करण्यासाठी. आता रोटर साइडनं स्पीड कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण सेम म्हणजे आज रोटरच्या साइडनं जे मेथड वापरतो त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची मेथड असते रोटर रेझिस्टन्स मेथड. रोटर रेझिस्टन्स मेथड म्हणजे काय करणार आपण रोटरच्या सर्किटमध्ये रेझिस्टन्सला ऍड करून आपण काय करू शकतो त्या मोटरची स्पीड कमी किंवा जास्त करू शकतो. तुम्हाला माहिती आहे रेझिस्टन्स जास्त करंट कमी, रेझिस्टन्स कमी करंट जास्त आणि करंट जास्त किंवा करंट कमी म्हणजे करंट वरती काय करणार आपली स्पीड डिपेंड करणार. पण याचा पण एक ड्रॉबॅक असा आहे की ही फक्त आणि फक्त ओनली यूज इन स्लीप रिंग इंडक्शन मोटर. स्लीप रिंग इंडक्शन मोटर ही फक्त आणि फक्त स्लीप रिंग इंडक्शन मोटरसाठी वापरली जाणार. कारण स्लीप रिंग इंडक्शन मोटरला आपण काय करू शकतो म्हणजे रेझिस्टन्स त्या सर्किटमध्ये ऍड करण्यासाठी स्लीप रिंगच्या सहाय्याने आपण रेझिस्टन्स ऍड करू शकतो. मग आता मला सांगा जर स्लीप रिंगच्या म्हणजे जर त्याच्यात स्लीप रिंग आहे तर आपण रेझिस्टन्स ऍड करणार. पण जो फेज बाउंड रोटर आपल्या कोणता रोटर स्क्वेरल केज रोटर होता त्या स्क्वेरल केज रोटरमध्ये आपल्याला आपण सप्लाय सोबत काही म्हणजे त्या रोटरला काही कनेक्टच करू शकत नाही. मग कनेक्ट करू शकत नाही म्हणून ही जी मेथड आहे ना ही मेथड फक्त आणि फक्त म्हणजे रोटर साइडची पहिली मेथड रोटर रेझिस्टन्स मेथड ही फक्त आणि फक्त काय करतो आपण स्लीप रिंग इंडक्शन मोटरसाठी वापरली जाते. आता बघा अजून याच्यात नंतर एक महत्वाची मेथड आहे जी मेथड याच्यात कॉम्पिटिटिव्ह मध्ये मेथड विचारतात. एक असते बाय इंजेक्टिंग EMF मेथड. इंजेक्टिंग EMF मेथड. आता इंजेक्टिंग EMF मेथड इंजेक्शन मग तुम्ही इंजेक्ट करा म्हणजे त्यात काहीतरी टाकणं. मग आपण काय करतो रोटरच्या कंडक्टरमध्ये जर का आपण एक्सटर्नल EMF इंजेक्ट केला बघा
मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये काय होतं की रोटर काय होतं, शॉर्ट सर्किट असतो आणि म्हणजे जो स्टेटरचा सप्लाय आणि रोटरचा सप्लाय एकमेकांना कोइन्साइड करतात आणि त्याच्यामध्ये टॉर्क तयार होतो. मग जर समजा तुम्ही असं काही मेथड केली की ज्याच्यामध्ये काय केलं, तुम्ही ईएमएफ इंजेक्ट केला, ईएमएफ टाकला, तर ईएमएफ टाकल्यामुळे आपलं बघा मोटरची स्पीड पण वाढणार. म्हणजे तुम्ही इंजेक्टिंग ईएमएफ मेथडनं रोटरच्या साईडनं, कशा साईडनं सांगितलं मी, रोटरच्या साईडनं ईएमएफ इंजेक्टिंग मेथडनं तुम्ही काय करू शकता, याच्यात सुद्धा आपण काय करू शकतो, स्पीड वाढवू शकतो. आणि तिसरी आणि महत्वाची मेथड असते कॅस्केड कनेक्शन. कॅस्केड कनेक्शन. आता कॅस्केड कनेक्शन म्हणजे काय बघा, कॅस्केड कनेक्शन म्हणजे काय असतं माहितीये का, तुम्ही एक मोटर काय करणार, ही झाली पहिली मोटर, ही झाली मोटर 1, हिला काय करणार तुम्ही दुसऱ्या मोटर सोबत कनेक्ट करणार, मोटर 2, नंतर काय करणार या मोटरला तिसऱ्या मोटर सोबत कनेक्ट करणार. म्हणजे तुम्ही असं काहीतरी करणार किंवा समजा दोन मोटर एकमेकांना अशा कनेक्ट करणार की याचे काय होणार, नंबर ऑफ पोल काय होणार, ऍड होणार आणि नंबर ऑफ पोल काय होणार, सबट्रॅक्ट होणार. म्हणजे मोटरला असं ऍड करणार, दोन मोटरला सोबत चालवणार सिरीज आणि पॅरलल मध्ये, तर याच्यामुळे काय होणार, नंबर ऑफ पोल काय होणार, याचे बदलणार. मग तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ पोल जर का बदलले मोटरचे, नंबर ऑफ पोल वाढले तर स्पीड कमी होणार, नंबर ऑफ पोल कमी झाले तर स्पीड काय होणार, वाढणार. अशा प्रकारच्या 3 मेथड आपण बाय कोणत्या साईडनं वापरत असतो, रोटर साईडनं वापरत असतो. म्हणजे बघा, पहिला झाला की स्पीड कंट्रोलमध्ये स्टेटर साईड आणि रोटर साईड. तर स्टेटर साईडनं व्होल्टेज चेंज करा किंवा तुम्ही काय नंबर ऑफ पोल चेंज करा, किंवा नंबर ऑफ पोल नाही चेंज करू शकत तर काय करा, V/F चा रेशो बदला. रोटर साईडच्या स्टेटर साईडच्या मेथड झाल्या. रोटर साईडनं तुम्ही काय करणार, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर वापरणार. आणि मॅक्झिमम रोटर साईडच्या ज्या मेथड्स आहेत ना, या दोन्ही मेथड जवळपास याच्यासाठी वापरता तुम्ही फक्त आणि फक्त स्लिपरिंग इंडक्शन मोटरसाठी वापरू शकता. कारण तिथं रोटर सोबत कनेक्ट करण्यासाठी काहीतरी सप्लायची म्हणजे काय सप्लाय म्हणजे रोटर सोबत आपण स्लिपरिंगनं कनेक्ट करू शकतो. मग दुसरी मेथड झाली बाय इंजेक्टिंग ईएमएफ मेथड. म्हणजे तुम्ही काय करा, सर्किटमध्ये एक्सटर्नल ईएमएफ काय करा, इंजेक्ट करा, जे की त्या ईएमएफ मुळे काय होणार, तुमच्या सर्किटची म्हणजे त्या मोटरची काय होऊ शकते, स्पीड वाढवू शकते. तिसरं असतं की कॅस्केड मेथड. कॅस्केड मेथड म्हणजे बघा, एवढं डीप जायची गरज नाही. कॅस्केड मेथडमध्ये आपण काय करतो, दोन मोटर अशा कनेक्ट करतो की त्यांचे नाही का पोलची ऍडिशन होते किंवा सबस्ट्रॅक्शन होते. मग जर ऍडिशन झाली म्हणजे पोल वाढले तर स्पीड कमी होणार, आणि सबस्ट्रॅक्शन झाली त्या पोलची म्हणजे पोल जर का दोन्ही मिळून पोल जर का कमी, म्हणजे आपण असं कनेक्शन केलं की पोल कमी झाले म्हणजे स्पीड वाढणार. या पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, 3 म्हणजे कॅस्केड मेथडने सुद्धा काय करू शकता, स्पीडला कंट्रोल करू शकता. आणि हे एवढं नाही का, हे एवढं सगळं इम्पॉर्टंट आहे स्पीड कंट्रोल मेथड ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर बद्दल. बघा आता त्यानंतर बघा, मी सांगितलं तुम्हाला, आपण कन्स्ट्रक्शन बघितलं, आपलं हे बघितलं, टाइप्स ऑफ स्टार्टर बघितले, आणि त्याच्यानंतर आपला नंतरचा टॉपिक असा होता की काय, स्पीड कंट्रोल मेथड. मग आता स्पीड कंट्रोल मेथड मध्ये मी काय सांगितलं, स्पीडला करंट रिडक्शन किंवा स्पीड कंट्रोल मेथड. स्पीडला कंट्रोल करणं म्हणजे स्पीडला कमी किंवा जास्त करणं. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची मेथड मी तुम्हाला सांगितलं, सर्वात जास्त वापरली जाणारी मेथड ज्याला आपण VFD म्हणतो किंवा बाय व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. म्हणजे VFD चा लॉंग फॉर्म येतो व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. ज्यामध्ये काय करतो आपण, V/F चा रेशो काय ठेवतो, म्हणजे V/F चा रेशो कॉन्स्टंट ठेवून V/F म्हणजे एकमेकांना काय चेंज करून आपण काय करतो, मोटरची स्पीड बदलत असतो. नंतर स्टेटर व्होल्टेज मेथड. मी तुम्हाला सांगितलं, जो स्टेटरला आपण जो सप्लाय देणार आहे, डिमरस्टॅट किंवा थायरिस्टरच्या पद्धतीनं, डिमरस्टॅट म्हणजे रेग्युलेटरला डिमरस्टॅट म्हणतो, 3 फेजचा डिमरस्टॅट वापरा. तर मग या 3 फेजचा डिमरस्टॅट वापरून तुम्ही काय करू शकता, व्होल्टेज बदललं की तुमचं स्पीड बदलणार. तिसरी मेथड असते पोल चेंजिंग मेथड. मी सांगितलं पोल चेंजिंग मेथड, याला काय डहरलँड कनेक्शन किंवा याला कॅस्केड कनेक्शन म्हणते, CASCADE कॅस्केड कनेक्शन म्हणते, ज्याला बाय पोल चेंजिंग मेथड म्हणतो. आणि चौथी असते रोटर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड, जी आपण कुठे वापरू, फक्त आणि फक्त कुठे वापरतो, स्लिपरिंग इंडक्शन मोटरमध्ये वापरत असतो. अशा पद्धतीने आपण काय केलं आजच्या लेक्चरमध्ये. बघा, सर्वात आधी 3 टाईपचे स्टार्टरची गरज का पडली, नंतर त्यानंतर स्टार्टरचे टाईप कोणते, ते प्रत्येक टाईप कोणत्या HP साठी, किती HP साठी कोणता स्टार्टर वापरला जातो हे बघितलं. त्याच्यानंतर आपण स्पीड कंट्रोल मेथड बघितल्या 3 फेज इंडक्शन मोटरच्या. बघा याच्यावरती नाही का, या सगळ्या 3 फेज स्पीड कंट्रोल मेथड म्हणा किंवा स्टार्टर म्हणा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तो प्रश्न विचारतातच. पण सोबत ITIचे जे इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे आहेत ना, इलेक्ट्रिशियन सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना 3 फेज इंडक्शनच्या मॉड्यूलमध्ये नाही का, याच्यावरती भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत. तर सर्वांनी म्हणजे अशा प्रकारे जर अशा प्रकारचे व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील, किंवा असे इलेक्ट्रिकल कॉम्पिटिटिव्हचे म्हणा किंवा ITI रिलेटेड जर का व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काहीही डाऊट असेल या लेक्चरमध्ये म्हणा, किंवा माझे जे पण व्हिडिओ मी आतापर्यंत शेअर केले त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला नाही का या खाली कमेंटमध्ये विचारू शकता. सोबत इंस्टाग्रामवरती ITI इंस्टाग्राम प्रशांत नावानं माझा हँडल आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि अशाच प्रकारचे आता 3 फेज इंडक्शन मोटर झाली, सिंक्रोनस मोटर, नंतर सिंक्रोनस जनरेटर काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे थेरॉटिकल लेक्चर मी या चॅनलवरती घेणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ इथं संपला. धन्यवाद.